अरे बिल्ली है तू, रंगीली है तू, आज जोड़ ले तू हमसे दिल का टाका। बिल्ली है तू, जहरीली है तू, ना तड़पा हमको ना दे ऐसा धोखा। हॅलो नमस्कार, मी शशांक पवार. आज इथं एक खूप वेगळं गाणं रेकॉर्ड केलं आहे. एक आयटम सॉन्ग करायचं होतं आणि आयटम सॉन्ग म्हटल्यावर आपल्याला सिच्युएशन बऱ्याच वेळेला सेम वाटते, म्हणजे तेच आहे वाटतं. पण यातून काहीतरी वेगळं शोधायचा प्रयत्न केला आहे. बहुतेक मराठीत EDM जॉनरमध्ये जास्त गाणी झाली नसावीत किंवा झाली नसावीत. हा एक वाईल्ड ट्राय केला आहे मी. आणि हे गाणंही खूप वेगळं आहे. गाण्याची हुक लाईन आहे, बिल्ली हूँ मैं. एक आयटम सॉन्ग आहे आणि ती कॅरेक्टर स्वतःला बिल्ली म्हणते, ती प्रेझेंट करते. एक वेगळं एक फन सॉन्ग आहे. गाण्यात काही शब्द हिंदी आहेत, सगळ्या भाषा आहेत, काही मराठी आहेत. मराठी मेनली आहे, त्याबरोबर हिंदी आहे आणि इंग्लिश आहे. सो ॲक्च्युली झालं आहे कसं फिल्ममध्ये की हे सेलिब्रेशन सॉन्ग आहे. ती डान्सर आणि तिच्याबरोबर विलन कॅरेक्टर्स आहेत तिघे, आणि ते कॅरेक्टर्स आहेत अमराठी. सो ते ऑब्वियसली ते लावणी नाहीत बघणार. जर ते कोणाला डान्सरला कॉल करतील तर ते लावणी नाही करणार. ते असंच कोणतरी कुठल्या तरी पबमध्ये जातील किंवा काहीतरी करतील असं आहे. सो त्याचा एक अशी वेगळी डिमांड होती की थोडं हिंदी पण असावं, थोडं इंग्लिश पण असावं. आणि डिरेक्टर आहेत आपले दुधगावकर सर. त्यांना मी एक 3-4 गाणी ऐकवली. मेनस्ट्रीममधलं जसं म्युझिक असतं तसंही ऐकवलं. आणि हे एक वाईल्ड ट्राय म्हणून मी ऐकवलं होतं त्यांना. मला माहीत होतं की असं नको म्हणणार, पण त्यांना आवडलं ते आणि ते ओके म्हणाले. मग त्याने आमचे प्रोड्युसर पाटील साहेब आहेत, ते ओके म्हणाले आणि हे गाणं करा म्हणले. मला ॲक्च्युली खूप आनंद झाला की असं वेगळं कोण करायला मिळणं हे एक नशीब लागतं आपलं. आणि खूप वेगळा ट्राय केला. इलेक्ट्रॉनिक म्युझिक वापरलं, डब स्टेप वापरलं, जे आता सगळं मॉडर्न आहे, जे यंगस्टर्सना आवडतं ते ते वेगळं केलं. आणि गाणं ना अल्टिमेटली जे समोर आलं ते खूपच वेगळं आलं. हे गाणं लिहिलं आहे जय अत्रेनं. जय अत्रेनं बरीच गाणी लिहिलेत आणि हेही गाणं त्यानं उत्तम लिहिलं आहे. आणि सुदैवानं त्याला मराठी, हिंदी, इंग्लिश असं सगळ्या भाषांचं उत्तम नॉलेज आहे. सो ते त्यानं खूप चांगलं कन्वे केलं. म्हणजे मला जे सांगायचं होतं किंवा डिरेक्टरना जे सांगायचं आहे ते चांगलं कन्वे केलं. आणि ते गायलं राधनी खाडीलकरनं. राधनी खाडीलकर एक वेगळाच आवाज आहे आता मराठीत. आणि म्हणजे खूपच नवीन आहे ती, पण प्रॉमिसिंग आहे, खूपच प्रॉमिसिंग आहे. फुल वेस्टर्नाइज सिंगिंग, पण मराठी उत्तम जाणते. आणि गाण्यावर संस्कार मराठी आहेत, म्हणजे मराठी तसं क्लासिकलही थोडं गाऊ शकते आणि त्याच्याबरोबर वेस्टर्नाइज्ड खूप चांगलं गाऊ शकते. त्यामुळे या गाण्याचं एक वेगळं कॉम्बिनेशन समोर आलं आहे. माझ्या दृष्टीनं तरी हे चांगलं झालं आहे. आता ऑडियन्स काय म्हणतात बघू. मी खूप मोठं धाडस केलं आहे, खूप मोठं धाडस आहे अशा प्रकारचं गाणं एखादं डिलिव्हर करायचं. आणि लकीली मला करायला मिळालं. आमचे डिरेक्टर आणि प्रोड्युसर विदाऊट एनी इंटरफिअरन्स, विदाऊट एनी सजेशन्स त्यांनी सांगितलं तुला जे पाहिजे, जे चांगलं वाटते ते कर, फक्त अल्टिमेटली ऑडियन्सला आवडायला पाहिजे. सो ते मी त्या फ्रीडमचा फायदा घेतला आणि मी एक वेगळं गाणं करायचा प्रयत्न केला आहे. असं जनरली होत नाही, पण एक ट्राय केलं आहे. हा खूप वाईल्ड ट्राय आहे. मला वाटतं आहे पण आवडेल, हे लोकांना नक्की आवडेल. आता बघू. शेवटी मी कायम एक वाक्य बोलतो तसं, प्रयत्न प्रामाणिक आहे. आता ऑडियन्स सांगेल त्यांना कसं वाटतं आहे. माझी अपेक्षा आहे ते चांगलं वाटेल म्हणून. थँक्यू व्हेरी मच.